नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीसी एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो. तलाठी मराठी PYQ. ठीक आहे, ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा. बघा, ही तलाठी टेस्ट नंबर 1 आहे, PYQज आहे. त्याचा अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचा असतो, कारण तिथूनच आपल्याला समजते की पेपरचा अभ्यास कसा करायचा. सिलेबस एवढा आहे, त्यातला नेमका करायचा किती हे PYQ करून समजते, एक्झाम कोणती असो. बघा, पहिला प्रश्न, समास ओळखा. पंचप्राण. आता पंचप्राण तुम्ही याआधी समास शिकलेले असालच, प्रश्नच नाही. पंचप्राण जेव्हा आपण पंच चतुर द्वि, ठीक आहे ना, षटकोन, दशावतार, दशासन, दशानन, जेव्हा असे शब्द बघतो, जेव्हा त्या शब्दामध्ये पहिल्या भागामध्ये अंक असतो, एखादा अंक असतो, त्याला सरळ सरळ आपण द्विगु समास म्हणतो. ठीक आहे ना, द्विगु समास. आता जर पाहिलं, द्विदल, बघा, दोन, द्विदल, त्रिनेत्र, द्विदल दोन दलांचा समूह, त्रिनेत्र तीन नेत्रांचा म्हणजेच डोळ्यांचा समूह, त्रिभुवन तीन भुवनांचा समूह, षटकोन 6 कोणांचा समूह, सप्तर्षी 7 ऋषींचा समूह, अष्टपैलू 8 पैलूंचा समूह, तिकडे नवरंग 9 रंगांचा समूह, दशावतार 10 अवतारांचा समूह. आता एक सिनेमा येऊन गेला, पंधरवाडा 15 दिवसांचा समूह. मग तिकडे नवरात्र असो, अष्टभुजा, पंचपात्र, चतुर्मास, पंचधातू, सप्ताह 7 दिवसांचा समूह, दशानन, आनंद म्हणजे दश आनंद, आनंदचे म्हणजे दशानन, त्याचे 10 तोंड होते. ठीक आहे ना, दश दिशा 10 दिशा. म्हणजे काय, जेव्हा आपण कोणता शब्द बघतो, त्या शब्दाच्या पहिले जर एक अंक असेल तर त्यात समास द्विगु समास होतो. आणि आता बहुव्रीही, द्वंद्व आणि तत्पुरुष हे तुम्हाला माहितीच आहे. आता जेव्हा आपण अभ्यास करतो या गोष्टींचा, ह्या गोष्टी माहीत असणं खूप आवश्यक आहे. बहुव्रीही समास म्हणजे काय, तर जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा तिसऱ्याच काहीतरी शब्दाचा आपल्याला बोध होतो. सपोज मी जर म्हटलं असेल चक्र पाणी, आता चक्र जर काढलं आपण, चक्र हे चक्र काढलं आणि पाणी म्हणजे हात काढला, पाणी म्हणजे आपण हात काढला, हा हात काढला. ठीक आहे, आता ह्याचा काय संबंध चक्रपाणी, काय ओळखू येते नाही. पण जेव्हा आपण मराठी शब्दार्थ बघतो तेव्हा समजते चक्रपाणी म्हणजे चक्र आहे पाणीत, ज्याच्या असा जोतो. पाणी म्हणजे काय, हे पाणी म्हणजे वॉटर. ठीक आहे, आणि हे जे पाणी आहे याचा अर्थ होतो हात. चक्र आहे पाणीत म्हणजे हातात, असा तो कोण, तर मग विष्णू किंवा कृष्ण राहील. वीणा पाणी, जिच्या हातात वीणा आहे, सरस्वती. वज्रपाणी, ज्याच्या हातामध्ये वज्र आहे, इंद्र. ठीक आहे ना, त्याला भरपूर शब्द आहे. मग नीलकंठ, आता नील म्हणजे काय, निळा आहे कंठ ज्याचा, असा जो तो, किंवा म्हणजे शंकर. गोपाल, गाय पाळणारा, जो गाय पाळतो तो. गजानन, गजाचे आहे आनंद, म्हणजे गज म्हणजे आपलं हत्ती, एलिफंट, त्याचा आहे आनंद, असा जो तो कोण, गजानन किंवा गणेश. लंबोदर, लंबा आहे उदर ज्याचा, असा जो तो, किंवा दशमुख, 10 आहे मुख ज्याला. तात्पर्य काय आहे, बहुव्रीही समास हा असा असतो. म्हणजे बघा फरक, बघा सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही समास किंवा प्रयोग वाचताना, समास किंवा प्रयोग काही मुलांना इतकं कठीण जाते, ते म्हणते सर आम्हाला समजलंच नाही. तुम्ही कितीही सांगा, आम्हाला समजलंच नाही. आणि शिकवणाऱ्यांनी पण ते समजलं पाहिजे की त्याला इतक्या नियमांच्या बंधनामध्ये अडकून फायदा नाही. त्याला सरळ सरळ सांगा की बाबा रे, शब्द आले, अंक आले तर तो द्विगु समास होतो. ज्याचा बोध होत नाही, थेटपणे बोध होत नाही, तो बहुव्रीही समास. जिथे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, भाऊ बहीण महत्त्वाचे आहे. द्वंद्व, ॲक्च्युली द्वंद्वचा अर्थ काय होते, दोन होते, दोन म्हणजे द्वंद्व, किंवा एक द्वंद्व म्हणजे युद्ध पण होते, युद्ध किंवा लढाई. ठीक आहे ना. बहीण भाऊ दोन्ही महत्त्वाचे आहे, बहीण आणि भाऊ. स्त्री पुरुष, स्त्री किंवा पुरुष. ठीक आहे, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, कधी व येणार, कधी आणि येईल. ठीक आहे ना, असा प्रश्नोत्तरे, प्रश्न आणि उत्तरे. ठीक आहे, मग कधी खरे खोटे येईल, खरे किंवा खोटे, मग ते केव्हा आलं. ठीक आहे, पास नापास, पास किंवा नापास, मी एकतर पास झालो किंवा नापास झालो. म्हणजे जेव्हा असे शब्द येतात, जोड शब्द येतात, त्याला आपण द्वंद्व म्हणतो. त्याचे उपप्रकार भरपूर आहे, ते आपण कोर्समध्ये पाहूच. ठीक आहे ना. तत्पुरुष समास म्हणजे तिसरा शब्द महत्त्वाचा असतो. ग्रंथकार, कोणता कार, ग्रंथकार, कार महत्त्वाचा.
कार म्हणजे करणारा, ग्रंथ करणारा, ठीक आहे ना. शेतकरी शेती करणारा. क्रीडांगण अंगण महत्वाचं. दुसरा शब्द महत्वाचा म्हणजे तत्पुरुष समास असतो, पाहतो ना आपण. अविभाव म्हणजे पहिला शब्द महत्वाचा, ठीक आहे. असं राजाश्रय, आश्रय महत्वाचा, राजाने दिलेला आश्रय, राजाचा आश्रय, ठीक आहे. किंवा पितृभक्ती, भक्ती महत्वाची, मग ती मातृभक्ती असो, पितृभक्ती असो किंवा राजाभक्ती, कोणीही भक्ती असो, पण भक्ती महत्वाची म्हणजे दुसरा शब्द महत्वाचा. गणेश भक्त, मग तू शिवभक्त असू शकते, ठीक आहे. महादेव, देव महत्वाचा, महा असो की कोणतं असो. अनिष्ट, इष्ट नाही ते. मग तोंडपाठ, पाठ महत्वाचे, तोंडाने असो की कमरपट्टा, पट्टा महत्वाचा, कमरीचा असो की गळ्याचा असो, पट्टा महत्वाचा, दुसरा शब्द महत्वाचा, ठीक आहे ना. हे शब्द पाठ करून घ्यायचे. आपल्या कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये सगळं घेऊच, ठीक आहे. चलो, मग आता दुसरा प्रश्न कोणता आहे? प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखा. आता प्रयोग म्हणजे काय? प्रयोग कर्तरी प्रयोग आहे की कर्मणी प्रयोग आहे की भावे प्रयोग आहे की आणखी काय आहे? इथे मुलं इतके गोंधळून जातात, पण अजिबात गोंधळून जाण्याचं काम नाही. जेव्हा आपण प्रयोग बघतो तेव्हा आपल्याला त्या वाक्यामध्ये कर्ता आहे की कर्म आहे की दोन्ही आहे हे बघावे लागतात, ठीक आहे. जर कर्त्याला प्रत्यय म्हणजे काय? त्याच्या व्याख्येच्या भानगडीत अडकू नका. प्रत्यय म्हणजे सरळ सरळ. समजा मी जर म्हटलं असेल या ठिकाणी सारिका, नुसतं सारिका आलं, सारिका मूळ नाव आलं, तर तो कर्ता आहे आणि त्याला कोणताही प्रत्यय लागला नाही. प्रत्यय म्हणजे बघा काय, सारिकाने, सारिकासाठी, सारिकाला असं लागलं काही नाही लागलं. मग तो झाला ते वाक्य. मी जर म्हटलं सारिका पुस्तक वाचते, मग कर्त्याला कर्म लागलाच नाही, लागला नाही, सॉरी, कर्त्याला प्रत्यय लागला नाही म्हणून तो कर्तरी, लागला नाही म्हणून कर्तरी, समजलं ना. इथे कर्माला लागला नाही म्हणजे तर कर्मणी होते, ठीक आहे. पण कर्त्याला लागला असतो. सारिकाने पुस्तक वाचले. आता कर्माला लागले नाही म्हणून कर्मणी प्रयोग. सोपा आहे, काही कठीण नाही याच्यामध्ये, इतकं सोपं आहे. पण तरी काही मुलं म्हणतात सर आम्हाला हे समजलंच नाही. मग त्यासाठी आपल्याला ते वाचावे लागते, त्याचा अभ्यास करावा लागतो, ठीक आहे. चलो, आता बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. बरं, कोण नांदते? मी नांदते. मग मला म्हटलं आहे काय? नाही, फक्त मी म्हटलंय. मी हा मूळ आलेला आहे, मूळ शब्द आला. मी नांदते म्हणजे मी कर्ता आहे. कोण नांदते? मी नांदते, कर्ता आहे ना. कर्त्याला प्रत्यय लागलं नाही म्हणून कर्तरी प्रयोग. मग हा कर्तरीचा आहेच म्हणजे कर्मणी नाही. ओके, कर्मणी नाही, भावी नाही, कर्तरी प्रयोग, संपला विषय. आहे काय त्याच्यात? त्यामध्ये काहीच नाही. मग पुराण कर्मणी काय आहे, भावे काय आहे किंवा शक्य कर्मणी काय आहे ते बघू आपण, ठीक आहे ना. सपोज एखादं संस्कृत शब्द असेल, संस्कृत वाक्य असेल, तर सरळ सरळ ते पुराण कर्मणीमध्ये मोडते. नळे इंद्रासी असे बोलिले जे, संस्कृत. भावे प्रयोग म्हणजे काय? इथे पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा संधी दिली. बघा, मी जर म्हटलं असेल पोलीस त्याला संधी देतात. पोलीस कर्ता आहे की नाही? संधी कोण देते? कर्ता. मग कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का? तो नाही लागला. मग नाही लागला ना, म्हणून तो कर्तरी आहे. पण जर पोलिसाने म्हटलं, पोलिसाने त्याला संधी दिली, मग तो कर्मणी आहे. कारण इथे पोलिसाने जर म्हटलं तर कर्त्याला प्रत्यय लागलं, पण तिकडे संधीला नाही लागलं किंवा त्याला नाही लागलं. हे दोन्ही कर्म आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, ठीक आहे ना. असो, मग ज्या वेळेस दोन्ही म्हणजे कर्त्याला पण आणि कर्माला पण प्रत्यय लागलेलं असते, म्हणजे बघा, पोलिसांनी त्याला आला की याचे मेन रूप काय आहे? पोलीस आणि तो. पण काय लागलं? पोलिसांनी त्याला. मग जर समजा कर्त्याला आणि कर्माला जर प्रत्यय लागलेलं असेल तर तो भावी प्रयोग होतो. काय कठीण आहे याच्यामध्ये? काहीही कठीण नसते. शक्य कर्मणी काय? जिथे आपण शक्यता दाखवतो. माझ्याकडून जिना चढवतो म्हणजे काय? आता मी आय एम एबल टू क्लिम द स्टेअर्स किंवा स्टेप्स. आत असेल तर त्याला स्टेअर्स म्हणायचं, बाहेर असेल तर त्याला स्टेप्स म्हणायचं, ठीक आहे ना. मग आता शक्य कर्मणी, शक्य आहे, ते नावाचं शक्य आहे, ठीक आहे ना. आईला जिना चढवतो किंवा बाळाला कडू औषध पिववते, म्हणजे आता बाळ पिऊ शकते बा, शक्य आहे,
आहे काय त्याच्यात? काहीच तर नाही आहे. ठीक आहे. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मुखवटा चढवणे. चित्र पहा, तुम्हाला समजेल की मुखवटा चढवण्याचा अर्थ काय होते. त्याचं हे ओरिजिनल चेहरा आहे, त्याने हा घातलेला मुखवटा आहे. तो बघा तुम्हाला सॅड दिसतो. ही सॅड, ही इज नर्वस. तो तुम्हाला उदास दिसतो. पण त्याने हे मास्क लावलेलं आहे. बट ही कव्हर्ड हिज फेस बाय मास्क. मास्क लावून तो लोकांना आनंदी दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, तो मनातली भावना लपवतो. मनातली भावना लपवतो. परत उत्तर बरोबर आहे. गंमत म्हणून प्राण्या पक्ष्यांचे चेहरे चिटकवणे चूक. मुखवटा चिटकवणे. मुखवटा चिटकवणे हे एक वाक्प्रचार आहे मराठीतला. अरे तो माहिती आहे आम्हाला, दुःखी आहे तो बिचारा, पण तो सुखी असल्याचा मुखवटा चिपकवतो. मुखवटा, त्याचे दुःख त्याला माहीत, पण तो सगळ्यांसोबत आनंदी राहतो. म्हणजे तो सुखाचा मुखवटा चिपकवतो का? कारण त्याला मनातली भावना लपवायची असते. मुखपट्टी घालणे किंवा चेहरा लपवणे नाही, मनातली भावना लपवणे. हां, हे पुस्तक आहे. हे पुस्तक सगळ्यांजवळ असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला तलाठीची एक्झाम काढायची असेल तर अभ्यास करावाच लागेल, प्रश्नच नाही आहे. आणि मराठी आहे हे. मराठीमध्ये एकही गुण गेला नाही पाहिजे, एकही प्रश्न चुकीचा राहिला नाही पाहिजे. मराठी 25 पैकी 25च आले पाहिजे किंवा 24 आले पाहिजे. एखादा चुकू शकते. पण तुम्ही 20-21च्या खाली जर आले तर समजून घ्या आउट ऑफ कॉम्पिटिशन झाले. म्हणून हे पुस्तक तुमच्याकडे प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे. हा नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉल करायचा, तुमच्या घरपोच पुस्तक येऊन जाईल. ठीक आहे ना. किंवा तुमच्या शहरात जर ते पुस्तक असेल उपलब्ध तर कुठे आहे ते पण हे नंबर मॅडम सांगून तुम्हाला. ठीक आहे ना. चलो, पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे. विश्राम बेडेकरने कोणते पुस्तक लिहिले. आता बघा, यावर जास्त प्रश्न येतात. या पेपरमध्ये जवळपास किती प्रश्न आले? 1 2 2 प्रश्न, हां 3 प्रश्न आलेले आहे. लेखक सांगा आता. म्हणजे मराठी वाङ्मय तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कोणती कविता कोणाची आहे, कोणतं नाटक कोणाचं आहे, कोणता लेख कोणाचा आहे, कोणता काव्यसंग्रह, कोणती कादंबरी, कोणतं नाटक, कोणतं काय तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कोणाला कोणता पुरस्कार भेटला याची इत्यंभूत माहिती असायलाच पाहिजे. त्याशिवाय जमत नाही. ठीक आहे ना, असायला पाहिजे. आता विश्राम बेडेकरने समजून घ्या रणांगण लिहिली, बरोबर आहे. तणकट ही डॉक्टर राजेंद्र गवस यांची आहे. राजन गवस यांची आहे. ताम्रपट रंगनाथ पठारे यांची आहे. आणि सत्तांतर जी आहे ना ते व्यंकटेश माडगुळकरांची आहे. व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी, बनगरवाडी हे सुद्धा पुस्तक खूप गाजलेलं आहे, कादंबरी. ठीक आहे. तीच त्यांची व्यंकटेश माडगुळकर. ठीक आहे ना. मग आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव असायला हवी. हे सगळे शब्द माहीत असायला हवे. तेव्हा पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न येतात आणि तुम्ही मार्क करू शकता, अदरवाईज नाही. पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे दुर्गा भागवतचा. आता दुर्गा भागवत म्हटलं म्हणजे पाहा लागत नाही. ठीक आहे ना. तर ऋतुचक्र, पैस, पंजाबच्या लोककथा आणि व्यासपर्व, बरोबर आहे. ह्या चारही पुस्तकं हे दुर्गा भागवतांची आहे. ॲक्च्युली आपल्याला मराठीचा संग्रह आपल्याकडे असला पाहिजे, पुस्तकांचा, कादंबऱ्यांचा, नाटकांचा. त्याने मराठी पक्की होती आपली. ठीक आहे ना. चलो, मग आता साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे पैसला. पैस म्हणजे माहिती काय? पैसमध्ये काय आहे? आदिवासी जीवन, तुमची लोककला, तुमचा धर्म, तुमची संस्कृती, अशा अनेक गोष्टींचं मिश्रण त्या पुस्तकात आहे. मस्त पुस्तक आहे ते. वाचन सुद्धा कर्जा या पुस्तकाचं. ठीक आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. आता एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? प्रश्न विचारला. प्रश्नार्थी. काय सोपं आहे ते, काही फार कठीण नव्हतं. प्रश्नार्थी. पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा. आत्मीयता आहे, पण आत्मीयतेच्या अपोजिट पाहिजे आपल्याला, वर्ड विरुद्ध पाहिजे. परधार्जिनेपणा नाही, हे तर म्हणा परकेपणा. परावलंबित्व नाही, परकेपणा होईल. परवशता म्हणजे काय होते? परवशता, स्वाधीनता,
अवलंबून असणे एखाद्यावर, म्हणजे परधार्जिनेपणा, परावलंबत्व आणि परवशता हे शब्द तिन्ही सारखे आहे. पण परकेपणा हा शब्द वेगळा आहे. जरी पर प्रत्येकामध्ये असेल, पण हा पर वेगळा आहे. परकेपणा, आपुलकी परकेपणा, आत्मीयता परकेपणा. आत्मीयतेच्या अगेन्स्ट काय? परकेपणा. ठीक आहे ना. मला इथे आलो की आत्मीयता वाटते, मला परकेपणा वाटतो, असं. पुढील वाक्प्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे? डोळे लावून बसणे. सांगा आता. डोळे लावून बसणे, डोळे लावून बसणे, चष्मा वाट पाहत असताना, चष्मा लावताना दुःख डोळे दुखत नाही. मी तुझी आस लावून बसलो, डोळे लावून बसलो. डोळे लावून बसलो म्हणजे काय बहुतेक वाट पाहत असताना. चष्मा लावताना तर आपण वाट नाही पाहत, डोळे नाही लावून बसतो. ठीक आहे. डोळे दुखत असताना डोळे लावून बसत नाही, बंद करताना पण नाही. तर डोळे वाट पाहत असताना डोळे लावून बसणे म्हणजे काय? राजा 4 वाजतापासून मी डोळे लावून बसलो म्हणजे काय? ॲक्च्युली आपण वापरत नाही ते, पण ते आहे. ठीक आहे. म्हणजे आस लावून बसलो, तुझी वाट बघत बसलो. ठीक आहे, असा अर्थ. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे? बघा इथे काय काय आहे तुम्हाला मी काय म्हणतो, सरळ सरळ 3 गोष्टी आहे. एक आहे शब्दार्थ, एक आहे वाक्प्रचार, एक आहे आकलन आणि एक आहे व्याकरण. ठीक आहे. या 3 गोष्टींवर आपल्याला फोकस करायचा आहे. या पेपरमध्ये बघा, हा जो पेपर आहे की नाही, हा टेस्ट नंबर 1 PYQ, यामध्ये शब्दार्थांवर अगदी 15 प्रश्न आले हो, 25 पैकी. आकलनावर 4 प्रश्न आले आणि व्याकरणावर 6 प्रश्न आले. घ्या. हा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की या ठिकाणी 8-8 किंवा 9-9, 8-9, 8-9, 8-9चं पॅकेज असते TCSने घेतलेले. पण हे असेही पलटी मारू शकते, म्हणून आपल्याला शब्दार्थांवर जास्त फोकस करायचा आहे. व्याकरण एकदम 3-4 मार्कांना येते IBPS मध्ये, पण TCS मध्ये 8-9 मार्कांना येते. इथे मात्र फक्त 4 मार्कांना आलं होतं. आणि आकलनाचा भाग सुद्धा कमी केला त्यांनी, पण शब्दार्थ जास्त केला. शब्दार्थ म्हणून म्हणतो टॉपिक वाईज सुद्धा करत चला. ठीक आहे. चलो, टॉपिक वाईज लिस्ट दिलेली आहे आपल्या कोर्समध्ये. तुम्ही ॲप इन्स्टॉल करा, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनला. तुम्हाला लिंकवर क्लिक करून तुम्हाला हे सगळे पेपर्स पण तिथे मिळून जाईल. ठीक आहे. अभ्यास करण्यासाठी ह्याचे उत्तर पण मिळून जाईल. ठीक आहे. आणि व्हिडिओज पण तुम्हाला मिळून जाईल तुमच्या कोर्समध्ये. ठीक आहे. चलो, आता पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे? चारी मुंड्या चित होणे. चारी मुंड्या चित होणे म्हणजे काय? म्हणजे दारुण पराभव होणे. चारी मुंड्या चित झाला. काँग्रेस पक्षाला 2014 मध्ये चारी मुंड्या चित केलं BJPने. म्हणजे काय? दारुण पराभव झाला. बघा, दारू वेगळी आणि दारुण पराभव वेगळा. दारुण म्हणजे दारू पिऊन नाही. ठीक आहे. पैलवानाने प्रतिस्पर्ध्याशी चारात तर केले, पण पराभव दारुण झाला. पैलवान 4 वेळा पराभूत झाला नाही, पराभूत झाला, पण दारुण पराभव वेगळा. चारी मुंड्या चित केलं मी त्याला. दारुण पराभव. डोके टेकून म्हणा नाही, चारी मुंड्या चित केलं. चारी मुंड्या चित केलं, दारुण पराभव केला. समजून घ्या. विरोधाचा शब्द कोणता? कमकुवत. कमकुवत तर काय होईल? मग मजबूत होईल. कमजोर असं म्हणतो की जास्त नाही. ठीक आहे ना. अर्थ सांगा. पेशा म्हणजे व्यवसाय. हा, पांढरे पेशा नाही, काही आपलं पेशा म्हणजे व्यवसाय. शैशवचा अर्थ होतो बालपण. शैशव म्हणजे बालपण, तारुण्य, प्रौढत्व किंवा वृद्धत्व नाही. पुढील वाक्प्रचाराचा केव्हा वाक्यात अचूक उपयोग होतो? अंगावर काटा येणे. अंगावर काटा येणे सांगा आता काय? कडा टोचल्यावर नाही, ताप आल्यावर नाही, कुसळ काढल्यावर नाही. कुसळ म्हणजे डोळ्याचं कुसळ झालं. भीतीने अंगावर शहारा आल्यावर बरोबर आहे. भीतीने अंगावर शहारा आला म्हणजे अंगावर काटा आला. बघा, आपल्याला एखादा प्रसंग आपण जेव्हा वाचतो, ऐकतो किंवा बघतो डोळ्यांनी, कठीण असेल तर आपल्या हातावर असे आपल्या हाताचे शहारे उभे होतं. बरोबर आहे. काठी ते अंगावर म्हणजे काय? अंगावर काटा येणे म्हणजेच काय? भीतीने अंगावर शहारा येणे किंवा शहारा आल्यावर. पेपरला आलेले प्रश्न आहे. म्हणजे ॲक्च्युली हे आपण 25 प्रश्न जे पाहून राहिलो ना, हे ॲज इट इज टेस्ट आहे. टेस्ट नंबर 1. ठीक आहे. चलो, शिफ्ट 3ऱ्या मधली आहे.
समानार्थी. निद्रा म्हणजे झोप. हाय काय घोडू झोप. हां झोप, निद्रा, झोप. काही काही खूप सोपे असतील पण काही काही कठीण असतील. ठीक आहे. समजून घ्या. 25 पैकी 25ही आपल्याला कमवायची आहे. पुढील वाक्य नकारार्थी करा. आता नकारार्थी करताना एक लक्षात ठेवायचं की त्या वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. अर्थ बिलकुल सेम असला पाहिजे. अर्थाला बदलता जाणार नाही. मी जर म्हटलं असेल आय एम सिंगल, आय एम सिंगल, तर आय एम नॉट सिंगल असं नाही म्हणतायत. आय एम नॉट मॅरिड, आय एम नॉट मॅरिड. म्हणजे मी जर म्हटलं असेल मी आनंदी आहे, मी आनंदी आहे म्हणजे काय? मी आनंदी नाही होईल का त्याचं निगेटिव्ह नाही. मी आनंदी आहे हे झालं पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी सकारात्मक वाक्य. याचं निगेटिव्ह काय होईल? मी दुःखी नाही, मी आनंदी नाही असं होणार नाही. मी दुःखी नाही म्हणजेच आनंदीसाठी दुःखी हा शब्द आपण निवडला. समजलं? आय एम सिंगल, आय एम नॉट सिंगल नाही, आय एम नॉट मॅरिड. तसंच बघा सर इतर त्याची सर इतर कोणाला येणार? हे प्रश्न चिन्ह आहे. म्हणजे इथे प्रश्नार्थक वाक्याचे नकारार्थी करा म्हणतो किंवा नकारार्थी करा. त्यात नाही आलं पाहिजे. त्याची सर, सर म्हणजे काय? सर म्हणजे काय? भाकरे सर काय? नाही. सर म्हणजे त्याची जी रया आहे, त्याची जी इज्जत आहे, त्याचं जे नाव आहे. आम्हाला यार सर म्हणजे तुम्हीच पाहिजे आम्हाला शिकवायला, तुमची सर कोणाला नाही. सर म्हणजे तुमची बरोबरी कोणी करू शकत नाही या पद्धतीचं वाक्य. त्याची सर इतर कोणाला येणार? त्याची सर इतर कोणाला येणार म्हणजे कोणाला येणार नाही. सपोज एखाद्याला म्हटलं हा ए आहे, हा बी आहे. एने बीला म्हटलं अरे यार आपल्याला सर सोडून नाही गेले पाहिजे, सरांची बदली व्हायला नको, कारण सरांची सर इतर कोणाला येणार. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो त्याची सर इतर कोणालाही येणार नाही. समजलं? त्याची सर इतर कोणालाही येईल तर होणारच नाही, कारण वाक्य करत आपल्याला निगेटिव्हमध्ये येईल पाहिजे नाही, येऊ शकेल पाहिजे नाही, पॉझिटिव्ह वाक्यच नाही पाहिजे. कशी येणार? नाही, आता क्वेश्चन आहे तो क्वेश्चनचं निगेटिव्ह करा म्हणतो. बरोबर आहे. आणि म्हणून त्याची सर इतर कोणालाही येईल नाही, त्याची सर इतर कोणालाही येणार नाही. म्हणजे काय झालं? या प्रश्नार्थक वाक्याचं हे झालं नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स. समजलं? चलो पुढील वाक्प्रचारासाठी कोणते वाक्य योग्य आहे? गळा कापणे. आता गळा कापणे म्हणजे काय? आपण काय म्हणतो? काय राजा गळा कापला का त्याचा? ते अरे ती बाई अलग आहे बॉ, तिच्या दूर राहा, केसानं गळा कापते. गळा कापणे म्हणजे काय? एखाद्याला धोका देणे, त्याच्यासोबत वाईट करणे, त्याच्या विश्वासाला तडा देणे वगैरे वगैरे. माशाचा काटा गिळल्यामुळे सुमितचा गळा कापला गेला. गळा कापण्यासाठी कोणतं वाक्य परफेक्ट आहे? माशाचा काटा गिळल्यामुळे, मासोळी खाल्ली त्यानं, इथं अटकला असं, सुमितचा गळा कापला गेला. हट, इथे गळा कापण्याचा प्रॉपर अर्थ नाही होत जो आपल्याला पाहिजे तो. कारण ही जी वाक्प्रचार आहे, हा जो वाक्प्रचार आहे गळा कापणे मराठीमध्ये, याचा अर्थ भयंकर होते. गळा कापणे. मित्राला एवढी मदत करूनही त्याने माझा गळा कापला. यार मी मित्राला खूप मदत केली पण त्याने माझा गळा कापला. हे होईल, दोन होईल करेक्ट. दाढी करताना त्याने स्वतःचा गळा कापला, अर्थ नाही आहे तो. गुंडांनी कोयत्याने गळा कापून त्या व्यक्तीचा खून केला. नाही, इथे गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे, प्रत्यक्ष गळा कापणे नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष गळा कापला गेला, इथे प्रत्यक्ष गळा कापला गेला, इथे प्रत्यक्ष गळा कापला गेला. पण हे जे वाक्य 2 नंबरचं, ह्या ठिकाणी प्रत्यक्ष गळा नाही कापला पण विश्वासघात केला. ठीक आहे. पुढील शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा. पोटातील गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे. म्हणजे काय? आपण काय म्हणतो? भ्रूण हत्या. आधी खूप होत होत्या, आता मात्र होत नाही फारशा. म्हणजे होते असेल कदाचित पण त्याचं प्रमाण तर कमी आहे. स्त्री भ्रूण हत्या जास्त व्हायची, लोक निदान करायचे, लिंग निदान करायचे. हे जे आहे ना, तुम्हाला मी सांगतो बघा, हा कुठं मोडतो? शब्दसमूह. म्हणजे याच्यामध्ये जे 15 शब्द आलेले आहे त्यापैकी समानार्थी आहे, विरुद्धार्थी आहे, वाक्प्रचार आहे, शब्दसमूह आहे आणि म्हणी आहे. आता हा झाला शब्दसमूहासाठी एक शब्द. ठीक आहे. चलो आता आपण जर नेक्स्ट बघितलं तर भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. आपण हे टाकलेलं आहे वाक्यरचनेमध्ये, आकलनामध्ये. आता हा काय म्हणतो?
वाक्य हे जे आहे, ह्या वाक्यरचनेचा अर्थ पुढीलपैकी कोणती वाक्यरचना वापरून व्यक्त होईल. म्हणजे भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. म्हणजे तुम्ही कुठेतरी बेहोश पडले, तुम्हाला उचलून कोणतरी कुठेतरी नेलं, मग तुम्ही भानावर आले, मग तुम्हाला एक अस्वस्थता वाटली की काय आहे, कुठं हलवा आपण असं. ठीक आहे, आता हे काय, जोपर्यंत मी भानावर आले तोपर्यंत एक लहर स्पर्शून गेली, भानावर येताना एक लहर स्पर्शून गेली, जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली, जरी मी भानावर आले तरी एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. आता इथे आपला कॉमन सेन्स महत्वाचा आहे खूप जास्त. इथं आकलन बघा काय म्हटलं तुम्हाला, काय असते म्हटलं, शब्दार्थ, आकलन आणि व्याकरण. आकलन खूप जास्त महत्वाचं झालं पाहिजे. आकलन आपलं बघा, तो काय म्हणतो, भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. म्हणजे मी भानावर जेव्हा आलो ना तेव्हा मला अस्वस्थ वाटलं, त्याचा अर्थ असा होतो, म्हणजे जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. हे वाक्य बघा, या वाक्यासोबत मेळ खाते. पण हे जर म्हटलं जोपर्यंत मी भानावर आले तोपर्यंत, हे असं होत नाही. भानावर येताना एक लहर केवळ वाक्य नाही, जरी मी भानावर आले तरी सेन्सलेस आहे. ठीक आहे ना. आणि म्हणून जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. बघा, भानावर आल्यावर म्हणजे काय, जेव्हा भानावर आलो. हा काय म्हणतो, भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. भानावर आल्यावर, मग ह्या काय म्हणतो, जेव्हा मी भानावर आलो. त्या दोघांचे मिनिंग सेम आहे. आकलन इतकं खतरनाक पाहिजे. आणि IBPS मध्ये, IBPS जर तुम्ही कोणी असाल विद्यार्थी तयार करत असाल तर IBPS मध्ये जास्त प्रश्न असे असतात. ठीक आहे. वास्तवपुस्त म्हणजे काय होते, वास्तवपुस्त म्हणजे एखादी चौकशी करणे, विचारपूस करणे. ठीक आहे ना, वास्तू पुसणे नाही. आदिम म्हणजे खूप जुना, याचा विरुद्ध काय होईल, आदिमच्या अगोदर मॉडर्न प्रगत होईल. प्रथम म्हणजे आदिम, प्रगत म्हणजे आताचा. आदी मानव आणि प्रगत मानव, बरोबर आहे. असं आदिमचा विरुद्ध शब्द कोणता आहे, ऑपोजिट काय आहे, तर प्रगत आहे. पुढील म्हण केव्हा वापरतात, काखेत कडसा गावाला वळसा. बघा म्हण आहे, पण म्हण हा समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, शब्दसमूह आणि म्हणी. ठीक आहे, हे म्हण आहे. काखेत कडसा आणि गावाला वळसा असं तुम्ही केव्हा म्हणाल, जेव्हा तुमच्या समोर तुमचा एक मित्र आला. तुम्ही हे म्हणजे तुम्ही, हा म्हणजे मित्र, फ्रेंड. ठीक आहे ना, हा आला, तुम्ही याला एक म्हटलं, काय राहिले, काखेत कडसा गावाला वळसा, हे केव्हा लागू होईल. चष्मा जवळच्या दुकानात आला असला तर, चष्मा कपाटात असला तर नाही. चष्मा कपाळावर असला, असा चष्मा कपाळावर आहे आणि मी पाहून राहिलो, चष्मा कुठे केला, दिसून राहिलो, तू दिसलं का नाही, अरे पुढे तुला ना नाही. मग मित्र येतो, काय राजा चष्मा त्या डोक्यावरच आहे, अरे अच्छा, काखेत कळसा आणि गावाला वळसा याला म्हटलं जातं. ठीक आहे ना. बगल में काय ढिंडोरे गावामध्ये काहीतरी आहे ते, बगल में बच्चा गाव में ढिंडोरा वगैरे असं काहीतरी. ठीक आहे, हिंदीतली आहे ती. पुढील वाक्यातले कर्म ओळखा. कर्म, व्याकरणाचे कोणते टॉपिक आले, व्याकरणावर 6 प्रश्न विचारले होते. समास, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, त्यामध्ये एक नकारार्थी आला होतो. कर्म म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद समज, आणि विग्रह, एक समोर तुम्हाला विग्रह येईल. सोपं आहे. कर्म ओळखा. आता कर्म म्हणजे काय, ज्याच्यावर क्रिया होते. मी तुम्हाला शिकवतो, तुमच्यावर क्रिया झाली, बरोबर आहे, तुम्ही झाले कर्म. ठीक आहे, मी शिकवतो, मी करतो झालो. पण तुमच्या जागी आम्ही सरांचा ऐकतो, आम्ही झालो करता. ठीक आहे ना, असा अर्थ. इथे काय बघा, इथे रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर स्टॅम्प शंकररावने काढून घेतला. आता बघा फरक बघा, इथे रुपये, रबर स्टॅम्प, नोटा, पुडके हे लवकर लक्षात येत नाही. असे प्रश्न लवकर लक्षात येत नाही. पण अभ्यास केला ना, प्रॅक्टिस केली तर ते सहज शक्य आहे सोडवणं. हे बघा, मी जर म्हटलं असेल, रमेशने मला एक 50 पानांचे पुस्तक भेट दिले. काय दिलं भेट, पुस्तक दिलं भेट. कोणी दिले, रमेशने. देणारा रमेश आहे. नारा, नारी, नारे, सॉरी, नारा, नारी आणि नारे. करणारा, करणारी, करणारे, खाणारा, खाणारी, खाणारे, बोलणारा, बोलणारी, बोलणारे. नारा, नारे, नारे काय असतो, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता.
ज्याच्यावर काम होते तो कोण असतो? कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. ठीक आहे ना. तर पुस्तक यांच्या व्याख्येच्या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला कधीही व्याख्येच्या भानगडीत पाडणार नाही. एकदा व्याख्येच्या भानगडीत पडलो की मग समोर काही सुचत नाही आपल्याला. ठीक आहे ना. कन्फ्युजन जास्त वाढते. म्हणून याच्यावर काम झालं ते पुस्तक ते. आता मग मला सांगा, इथे शंकररावांनी काढून घेतला. शंकरराव काय झाला? करता. काढून घेणारा कोण आहे? नारा नारी नारे कोण आहे? शंकरराव आहे. बरं, काय काढून घेतलं? रबर स्टॅम्प काढून घेतला. हे रबर स्टॅम्प कर्म झालं. ठीक आहे. काय आणि कोणाला याने प्रश्न विचारायचे. ऑब्जेक्ट मिळतो. विग्रह करा. संधी विग्रह आपण चॅप्टरमध्ये शिकवलेला आहे. शक्तियुक्ती. मग मला सांगा, जेव्हा तुम्ही म्हणता खरे किंवा खोटे, काय आहे खरं खोटं सांग. काय आहे खरं खोटं सांग. खरं किंवा खोटं एक काही पण राहील. पण जेव्हा मी म्हणतो एक काम कर, शक्तियुक्ती सगळं वापर, पण हे प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे. शक्तियुक्ती सगळं वापर पण सीट निवडून आली पाहिजे. ठीक आहे. शक्तियुक्ती म्हणजे काय? मग आणि जडलेला आहे ना, शक्ती आणि युक्ती असं म्हणतो काय? शक्तियुक्ती वापर म्हणजे एक तर शक्ती वापर बाबा किंवा युक्ती वापर असं म्हणतो काय? नाही, शक्तियुक्ती सगळंच वापर. शक्ती आणि युक्ती. ठीक आहे. असं शक्ती म्हणजे युक्ती नाही, शक्ती परंतु युक्ती नाही, शक्ती किंवा युक्ती नाही. ठीक आहे. शक्ती आणि युक्ती महत्वाचं आहे. सॉरी जास्त खोकला येऊन राहिला. पुढील शब्दाशी त्याच्या समानार्थी शब्दाची जोडी कोणती? रिपू. रिपूचा काय होते? षड रिपू. एक शब्द लक्षात ठेवा. षड रिपू. काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ. ठीक आहे ना. हे षड रिपू काय? आपले दुश्मन आहे ना, शत्रू नाही आहे ते. सॉरी, मित्र नाही आहे ते. ते काय आहे? शत्रू आहे. हा, सिनोनिम म्हणते समानार्थी म्हणून शत्रू, नाही तर मग तो मित्र राहिला असता. ठीक आहे ना. ऑपोजिट विचारला असता तो. पुढील पुस्तक लेखक कोण? स्मरणगाथा. स्मरणगाथा गोवणी दांडेकर. ठीक आहे. हे पाठच तुम्हाला करावं लागेल. याची तुम्हाला मी लिस्ट देईल ॲक्च्युली. टेलिग्राम पण सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम जॉईन करून घ्या. ॲप इन्स्टॉल करून घ्या. ह्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करून घ्या. ठीक आहे. चलो, थँक्यू. हे पुस्तक प्रत्येकाकडे असू द्या. ह्या नंबर आहे, तुम्हाला मिळेल या नंबरवरून. चलो. हां, आणि हो, शब्दार्थावर 15 प्रश्न आले. आकलनावर 4 आणि व्याकरणावर 6 या टेस्ट नंबर 1मध्ये. ठीक आहे. ही टेस्ट नंबर 1 होती. तलाठीला 2023ला आलेली 3ऱ्या शिफ्टमध्ये. यामध्ये शब्दार्थामध्ये काय होतं? समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, शब्दसमूह आणि म्हणी. आकलनामध्ये काय होतं? लेखक आणि वाक्यरचना. व्याकरणात काय आहे? समास, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, कर्म आणि विग्रह. अशा आपण टेस्ट पाहू. ठीक आहे. अलग अलग टेस्टमध्ये अलग अलग टॉपिक जे ॲड होत राहतील. हे सगळे टॉपिक्स तुम्हाला कोर्समध्ये सुद्धा मिळतील. ठीक आहे. म्हणून ॲपमध्ये जा आणि तुमचा कोर्स जो आहे तलाठीचा तो जॉईन करा. कारण आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे आणि अभ्यास भरपूर आहे. रात्र थोडी सोंगे फार. अभ्यास करावाच लागेल. पोस्ट काढायची आहे म्हणजे अभ्यास करावाच लागेल. ठीक आहे. चलो.